लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक परिस्थिती खालावल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय। गडकरींच्या या वक्तव्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलंय। गडकरींच्या या विधानावर सरकारकडून सारवासारव सुद्धा आता सुरू झाली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी भक्कम आर्थिक तरतूद केल्याचा दावा सरकारकडून वारंवार केला जातोय। मात्र या दाव्यातील हवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढून घेतली आहे। कोणत्याही योजनांसाठी किंवा उद्योगपतींना अनुदान देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याची अप्रत्यक्ष कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे। मेरे लड़के ने मुझे पता तो 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के। तो बोले कब मिलेगी? मैंने भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा। लटक गई। सरकारची आर्थिक शिस्त बिघडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय। स्वतः सरकारमधील मंत्रीच याबद्दल अप्रत्यक्ष बोलत असल्यानं ही बाब गंभीर आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माहिती असणार। त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येतंय आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे। आर्थिक शिस्त पाळण्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांची आहे। एखाद्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडत असेल तर त्यावर नितीन गडकरी यांनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडायला हवा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच पुढे जाईल। अशा वेळेला केंद्र सरकार, वित्त मंत्री, प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही? नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत। मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा। गुंतवणूकदारांचा कोणताही निधी लाडकी बहीण योजनेमुळे अडवला गेला नसल्याचं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळे त्या निधीमुळे कुठच्याही योजनांवर इव्हन उद्योजकांच्या इन्सेंटिव्हवर देखील परिणाम होणार नाही याची दक्षता पूर्ण सरकारने घेतलेली आहे। सरकारच्या वित्त विभागानं लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केल्याचं सांगितल्यावर आर्थिक बेशिस्तीच्या बाबत चर्चा थंड झाल्या होत्या। पण नितीन गडकरी यांनी सरकारी तिजोरीत दुसऱ्या योजनांसाठी पैसा नसल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगत आर्थिक बेशिस्तीच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा दिली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।